पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत। आसाममध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपाला निर्भय यश। जनमत चाचण्या खोट्या ठरवत तामिळनाडूत पुन्हा एकदा जयललितांची सत्ता स्थापनेकडे आगेकूच। केरळमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का देत डाव्या पक्षांचा मोठा विजय। पुद्दुचेरीतही मतमोजणी सुरू। जयललिता आणि ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधानांकडून अभिनंदन। जनतेनं दिलेला कौल मान्य, विश्वास पुन्हा संपादन करू। राहुल गांधी यांची निकालाबद्दल प्रतिक्रिया। राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय युद्ध संग्रहालयाच्या उभारणीसाठी जागा द्यायचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। नीट संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन 2 दिवसात निर्णय घेऊ, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती। राज्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल सक्षम करावं, केंद्रीय गृह सचिवांचं आवाहन। वाळूच्या बेकायदा उपसा प्रकरणी ठाणे प्रशासनानं 2 कोटी रुपयांची वाहनं, बोटी आणि इतर साहित्य केलं जप्त। मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित टर्मिनस कामाला लवकरच सुरुवात होणार। नागपूर मुंबई एक्सप्रेसवे संदर्भात भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। लातूर शहरासाठी आतापर्यंत रेल्वेनं 7,70,00,000 लिटर पाणी आणलं। पॅरिसहून कैरोला जाणाऱ्या इजिप्त एअरच्या विमानाला अपघात, सर्व प्रवासी ठार झाल्याची भीती। उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत, पुरुष संघाचं आव्हान मात्र संपुष्टात।